Okay, so we will take first attendance and then we will start. Roll number first. Roll number two. Present, sir. Roll number three. Roll number four. Roll number five. Present, sir. Six. Yes, sir. Seven. Yes, sir. Eight. Nine. Yes, sir. 10. 11. 12. Yes, sir. 13. Yes, sir. 14. 30. 14. 15. 16. Yes, sir. 17. Yes, sir. 18. 19. 20. 21. Present, sir. 22. 23. 24. 25. 26. Yes, sir. 28. 29. 30. 31. Yes, sir. 32. 33. Yes, sir. 34. 35. 36. 37. Yes, sir. 38. 39. 40. 41. Yes, sir. 42. 43. 44. Yes, sir. Present. 45. 46. 47. 48. 49. 50. Hello, sir. 47. Yes, yes, 50 yes. present. Yes, yes. 51. 52. 53. 54. 54. Yes, sir. 55. Yes, sir. 56. 57. 58. 58, sir. 59. 60. 61. 61 present. 60, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, Yes, sir. 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78. Yes, sir. Yes, sir. Roll number first present, roll number 4 present, roll number 25 present, 47 present, 17 present. Okay, 78%. ओके, तर लास्ट लेक्चरला आपण एक प्रॉब्लेम दिला होता सॉल्व्ह करायला. ठीक आहे, तर सगळ्यांनी सॉल्व्ह केला आहे का नाही? बहुतांश लोकांनी म्हणजे बऱ्याच लोकांनी सॉल्व्ह केलेलं नाही. तर हर्षवर्धन उबाळे ऐकू येते? Yes, sir. हर्षवर्धन रेंज मध्ये आहात का? Yes, sir. प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय का? प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय? नाही सर, लेक्चर ॲबसेंट होतो मी. ओके ओके, ठीक, नो प्रॉब्लेम. मंथन दीक्षित 16. येस सर. सॉल्व्ह केलाय प्रॉब्लेम? हा केला की सर. दाखवता का? प्रेझेंट करता का? तर वय ते सर, थांबा एक मिनिट. ओके ओके, राहू द्या मंथन. बरं बरं. कोणी आहे का मोबाईल मध्ये फाईल आहे असं कोण दाखवू शकतं प्रोग्राम सॉल्व्ह केलेला? ज्याच्या मोबाईल मध्ये ती
प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्याची फाईल असेल असं कोण आहे का? त्यांनी प्रॉब्लेम दाखवला तरी चालेल इथं. फ्रॉम रोल नंबर 1 to 10 कोणी आहे का ज्यांनी लास्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे? रोल नंबर 1 to 10. वन निलेश. हॅलो निलेश कदम. जयदेव. रोल नंबर 31 जयदेव. नो सर. ओके 33 रिदम. हा येस सर. दाखवता का प्रॉब्लेम? हा दाखवतो सर. करा स्क्रीन प्रेझेंट करा तुमची लगेच. ओपन करा स्क्रीन प्रॉब्लेम्स. हा सर दिसतंय का प्रॉब्लेम ओके सर? दिसतोय दिसतोय. एक्सप्लेन करा की जरा. एक्सप्लेन. एक्सप्लेन म्हणजे कसं की बाबा तुम्ही कसे कसे पॉईंट घेतले, कुठून कुठं तुम्ही टूल ट्रॅव्हल केला, असं सांगत जावा की हा मशीन 0 पॉईंट आहे, मशीन 0 पॉईंट पासून मी इथं गेलो परत इकडून इकडं असं सांगा. इथं मशीन 0 पॉईंट आहे 0 तिथून वर्क 0 पॉईंट दिला तो अज्युम केला 0,5. 0 आपला आहे ओके एक्स आणि 0 आपला आहे एक्स आणि 5 हे आपलं झेड आहे. तिथून आपण पॉईंट दिला आपण 0,0. मग तिथून खाली गेलो ओके आपण. ओके तिथं आपल्याला एक पॉईंट भेटला तिसरा. त्याचं कोऑर्डिनेट आहे -0.25 250 अँड 0. तिथून ओके आपण लेफ्ट साईडला गेलो मग त्यामुळे निगेटिव्ह व्हॅल्यू येते. आणि आपण तो कर्वेचर आहे जिथं कर्वेचर स्टार्ट होत आहे तिथं आपण पॉईंट अज्युम केलाय तो चौथा पॉईंट. त्याचे कोऑर्डिनेट आहे ओके -0.250 अँड -0.625. तिथून आपण ओके सर्क्युलर इंटरपोलेशन दिलं अप टू 0.5. ओके मग त्या 5 पॉईंटचे कोऑर्डिनेट आले -0.375 अँड -0.75. तिथून आपण लिनियर इंटरपोलेशन घेतलं अप टू 0.6 पर्यंत. त्याचे कोऑर्डिनेट आहे 6. 0.6 पासून ओके लेफ्ट साईडला आपण लिनियर इंटरपोलेशन केलं. 7चे कोऑर्डिनेट इथं ओके आहे आणि तिथं 7चे कोऑर्डिनेट -0.625 अँड -1.75 ते चुकून झाले पण. मग आपण ओके 7 ते 8 पर्यंत आपण सर्क्युलर इंटरपोलेशन केलं आणि परत 8 ते ओके 9 लिनियर इंटरपोलेशन केलं आणि परत 9 ते 10 लिनियर इंटरपोलेशन दिलं लेफ्ट साईडला आणि परत 10 ते खाली आपण एक पॉईंट अज्युम केला 11 आणि ओके परत तिथून आपण मशीन 0 पॉईंटला परत आलो. यस. पुढं. असं तेवढंच आणि ते ऑपरेशन खाली ऑपरेशन पॉईंट दिले आपण आणि त्या सगळे पॉईंट आपण लिहून घेतले आणि नंतर आपल्याला ते ओके प्रोग्रामिंग करायचंय म्हणून आपण तो कॉलम आखला. ऑपरेशन नंबर दिले N10 ते N200 आणि आपण प्रोग्रामिंग लिहिले. परत N10 ला आपण G90 G21 G94 घेतले ते आणि त्यामध्ये ते टेबल खालचा टेबल व्यवस्थित दाखवा जरा. जे मेन कुठला हा प्रोग्रामिंगचा आहे ना ऑपरेशन का? तो खालचं हा हा खालचं पेज घ्या. हा ओके. तुम्ही सेमी कोलम दिलं नाहीत वाटते प्रत्येक ब्लॉकला हा लास्टला. सर ते राहिले सेमीकोलन जरा. हा ते खूप महत्वाचे असतात सगळेजण तेच विसरतात. तर ते सेमिकोलॉन हा आहे हा ते द्या. आणि दुसरी हा गोष्ट एकदम चालेल. वरती जाऊ द्या. ड्रॉइंगला जाऊ द्या ड्रॉइंगला. हा सर. तुम्ही मशीन 0 पॉईंट खालीच का घेतला?
वरती घेऊ शकला असता का? वरती घेतलं असेल तर डिफिकल्ट पडलं असतं सर, आणि आपण खाली घेतले ना त्यामुळे आपल्याला सोपं जाते ते टूल तस मूव्ह करायला. तस तसं नाहीये. माझा प्रश्न असा आहे की जी तुमच्या वर्कपीसची लाईन आहे ना त्याच्या खाली जॉब आहे आपला, हा बरोबर आहे का? म्हणून आपल्या सगळ्या व्हॅल्यू हा निगेटिव्ह आलेत. हं? हा जर मी मशीन 0 पॉईंट लाईनच्या वरती घेतला असता तर तुम्ही डिफिकल्ट काय पडलं म्हणताय? काय पडलं असतं डिफिकल्ट? कारण आपला वर्कपीस फक्त खाली आहे ना सर, आणि आपण जर हा, तो पॉईंट वरती असून केला तर ते होणार नाही. आणि त्यामुळे ते कोण तिथं म्हणलं होणार आपल्याला जे नाही? ऑपरेशन परफॉर्म करायचे ते टूल बरोबर ऍडजस्ट नाही होणार सर तिथं. कोण म्हटलं होणार नाही? होऊ शकतं. कोणी आहे का दुसरं की बाबा मला एक्सप्लेनेशन देऊ शकेल की मशीन 0 पॉईंट वरती घेतला तर ऑपरेशन होईल का नाही, करता येईल का नाही? आहे का येत कोणी? आहे सर. येतं करता? म्हणजे मी तरी तसाच घेतला वरती. ओके, ठीक आहे. अजून कोणी दुसरं? येस सर, मी पण वरती घेतलाय. ओके, ठीक आहे. म्हणजे रिदम, हा तुम्हाला सांगायचं झालं तर मशीन 0 पॉईंट हा आपण काय करतो आपल्या रेफरन्ससाठी घेतो, ठीक आहे? हा हा तो कुठं जरी असला तरी शेवटी तुमचा तो टूल तुम्ही दिलेला कोऑर्डिनेटच्या पोझिशनला जाणारच आहे. मग तो वरती घेतला किंवा खालती घेतला. मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही तुमची स्क्रीन बंद करा. स्क्रीन दिसते का सर माझी? येस सर. ओके. तर हे बघा, मी जो तुम्हाला लास्ट टाइमला प्रॉब्लेम दिला होता तो असा काहीतरी होता, ठीक आहे? काहीतरी असा असेल की तुमची बेस लाईन होती वरची, तुम्ही बऱ्याच जणांनी मशीन 0 पॉईंट खाली घेतलाय, बरोबर नाही? आता रिदम म्हणतोय की वरती घेतला असता तर डिफिकल्ट पडलं असतं. पण असं काही नाही, तुम्ही कुठेही घेऊ शकता. जर तुम्ही खाली घेतला असेल म्हणजे इथं, तर तुम्ही काय करता, इथून तुम्ही वर 0 पॉईंटला जाता, तुमचं हे जे काही ऑपरेशन आहे हे सगळं कम्प्लीट करता, इथून थोडं काहीतरी बाहेर येतं आणि डायरेक्ट इथं जाता. पण जर मी इथं घेतला तर मी काय करतो, वर्क 0 पॉईंटला, जॉब 0 पॉईंटला येतो, वर्क कंप्लीट करतो. आता तुम्ही म्हणाल इथून इथं कसं जायचं मशीन 0 पॉईंटला, तर सिम्पल आहे. हे जे काही व्हर्टिकल डिस्टन्स आहे ते तुमचं जे काही जॉबचं असेल ते प्लस हे इथं आणा किंवा इथं कुठंतरी आणा, तुमचा हा पॉईंट इथं घ्या, इथून डायरेक्ट इथं जावं. सिम्पल आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही मशीन 0 पॉईंट खाली घेतला किंवा वरती घेतला काय, ठीक आहे? तर मशीन 0 पॉईंट हा तुमचा रेफरन्ससाठी असतो, तो तुम्ही कुठेही घेऊ शकता आणि त्याच्या रिलेटेड तुम्ही ऑपरेशन कॅरी करू शकता, ठीक आहे? तर सगळ्यांनी पुढचा प्रॉब्लेमसाठी मी प्रॉब्लेम दाखवतोय, तो प्रॉब्लेम ड्रॉ करून घ्या. तो प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायचा आहे. हॅलो, या सर स्क्रीन दिसते? येस सर. हा जो प्रॉब्लेम आहे 4 नंबरचा तो ड्रॉ करून घ्या सगळ्यांनी, लिहून झूम घ्या. करा की सर. एकच मिनिट. आता दिसतोय? हा येस सर. ठीक आहे, हा प्रॉब्लेम लिहून घ्या फक्त. हा प्रॉब्लेम लिहून झाला की सोडवायचा प्रयत्न करा आणि नंतर मी तुम्हाला एक्सप्रेशन देतो का सोडवायचा, ठीक आहे? मी प्रॉब्लेम दाखवतो, लिहून घ्या आणि सोडवायला चालू करा.
कोणी सॉल्व्ह केलं का? ओके, कोणाचा प्रॉब्लेम कम्प्लीट झाला असेल तर दाखवू शकता. या सर. रोल नंबर 31 जयदेव.
Hello, sir. हॅलो या सर. पॉइंट नंबर 2 पासून 3 कडचे अंपर आहे ती कसं करायचं? पॉइंट नंबर 2 एकच मिनिट हा. टिप पासून पुढं. हा कसं करायचं म्हणजे ते हे काय म्हणतात त्याला, तिथं काय असं चांपर वगैरे काही नाही, तिथं आपण त्याला ही स्ट्रेट लाईनच आहे, फक्त लिनियर इंटरपोल्युशन आहे, ह्याच्यामध्ये कुठलं आपल्याला दुसरं वगैरे हे करायचं नाहीये. आपल्याला त्याच टूलनं फक्त त्या टूलला फक्त कसं मूव्ह करायचं आहे, तर त्या 45 डिग्री मध्ये फक्त मूव्ह करायचं आहे, पॉईंट 2 पासून ते पॉईंट 3 पर्यंत. फक्त आपल्याला रेग्युलर आपली प्रोसेस होती मागची तशी सेम आहे, फक्त याच्यामध्ये काय करायचं, सुरुवातीलाच असताना पॉईंट 2 पासून पॉईंट 3 पर्यंत 45 मध्ये लिनियर मोशन आहे. मग फक्त आपल्याला लिनियरचाच कोड द्यायचा, जो आपला आहे जी रेग्युलर हा G01 तो. तोच हा द्यायचा ना? बाकी सगळं सेम, बाकी सगळं सेम. हो हो. हा. ओके. आय थिंक रोल नंबर रोल नंबर 6 न कंप्लीट केलेला आहे. सोनवणे येस सर. करता का तुमची स्क्रीन प्रेझेंट? येस सर. हा कर. थोडस झूम करता का? येस सर. डायग्राम पेशी घेऊन जावा, डायग्राम खाली स्क्रोल करा. हा ओके ठीक आहे. ओके ठीक आहे. तर तुम्ही एक्सप्लेन करता का कसं कसं मशीन जर कुठनं पॉईंट घेतले कसं काय काय? Yes, sir. M is the machine 0 point, that is 0, 0. ओके. Point 2 is 0.1 from on the axis of that drawing, and point 3 is starting point of that workpiece, which is 0, 0. परत point 4 ला 35 minus 40 coordinate आले. ओके. Point 5 35 minus 80, 40 plus 40 minus 80, and 35 as it is diameter of that circle. And point 6 50, that is the diameter of that big circle, and minus 80, 40 plus 40. And ओके. point 7, which is diameter of 50, and minus 110, which is the summation of the 40 ओके. plus 40 plus 30. And after that, point 8 is 60 minus 110. And after that, come to the machine 0 point. Okay. Go down. Scroll your page. Okay, this is your operational table. Okay. Next. Actual program sheet. Yes. Okay, in that first of all, in that first block, you have taken the absolute coordinate system. त्याची तुम्ही काय लिहिले ना,
ऍब्सोल्यूट सिस्टीम. ठीक आहे, पुढे व्यवस्थित पूर्ण लिहा. ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टीम कॉमा मेट्रिक इनपुट and feeding and mm, then feed rate in feed in MM. mm. ओके, नेक्स्ट ब्लॉकला काय केले, रेफरन्स पॉइंट ऍट x0 z0. ओके, नेक्स्ट N30. ओके, टूल चेंज, टूल नंबर. ओके, देन कॉन्स्टंट स्पीड स्पिंडल ऑन क्लॉकवाईज. तिथं आरपीएम लिहायची गरज नाही हा, फक्त एस ची व्हॅल्यू लिहिली की ते आरपीएम तिथं नाही लिहायचं. Yes, sir. ओके, त्याच्यानंतर सेमीकोलॉन द्यायचं. M08 नंतर G00 X0 Z1 पोझिशन ऍट पॉइंट 2 G01 X0 Z0 लेजर इंटरपोलेशन ऍट पॉइंट 3. पॉइंट 3 ला कोऑर्डिनेट कसे काय मला कळलं नाही. तुम्ही काय केले, पॉइंट 3 ला आला का? बर, मी ते 0 पासून चालू करायचं आहे, 1 पासून केलं होतं त्याच्यामुळे तसं झालं. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे असं. खाली. ओके, नेक्स्ट. परत 35 मायनस 40, 35 मायनस 80, 50 मायनस 80, 50 मायनस 110. ओके, देन 74, M05, M09 आणि M30. M30 झाल्यानंतर फुल स्टॉप द्यायचा. ओके. ओके, ठीक आहे, थँक्यू. क्लोज करा तुमची स्क्रीन. ओके, ठीक आहे. कोणाला अजून काय डाऊट वगैरे? स्क्रीन बंद करा तुमची. ओके, तर अजून कोणाला काही डाऊट आहे का? म्हणजे सिंपल प्रॉब्लेम मी रिपीट घेतोय, नंतर आपल्याला याच्यानंतर पुढचे प्रॉब्लेम बघायचे, म्हणून फक्त सुरुवातीला तुम्हाला परफेक्ट आहे ते सिंपल प्रोग्राम यावेत म्हणून मी रिपीट तसेच छोटे सोपे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सांगतोय. याच्यामध्ये पण अजून कोणाला जर अडचण असेल की कोणाला काही कळालं नाही, कोणती स्टेप कळाली नाही, असं कोण आहे का? किंवा अजून कळतच नाही की हे ऍक्च्युली करायचं कसं, असं कोण आहे? हॅलो सर. यस सर यस आकाश माने बोला. सर ती 0.00 तिथं 45 डिग्री अँगल द्यायला लागणार आहे तिथं. एकदम सुरुवातीचं का? 0.00 तिथं आपल्या मशीन. नाही, मी काय म्हणतोय, आपण पॉइंट कसे दिले, जॉब मशीन 0, वर्क 0 आणि एकदम वर्कपीसला टच होतो, तिथून ते 0.4 पर्यंत जो काय तुम्ही म्हणताय कर्व आहे तिथं अँगल द्यावा लागेल असं म्हणताय का तुम्ही? हा, तर कसं आहे, ऍक्च्युली अँगल द्यायची गरज नाही किंवा दिला तरी चालतो. डायरेक्ट आपण त्या टूलच्या पोझिशनला आपण कोऑर्डिनेटच्या व्हॅल्यू दिलेत 0.3 आणि 4, मग तो मूव्ह होतानाच अँगल मध्ये मूव्ह होतोय, त्याच्यामुळे त्याला तुम्ही अँगल दिला तरी पण चांगलंच आहे, नाही दिला तरी पण चालतो. असं काय ते ऑप्शनल आहे, कंपल्सरी नाहीये. ठीक आहे. अजून कोणाला काय प्रॉब्लेम असतील तर विचारा. आणि जेवढे आतापर्यंत प्रॉब्लेम दिलेत सगळ्यांनी व्यवस्थित सॉल्व्ह करून ठेवा, त्याच्या PDF फाईल करा. अजून तुम्ही मला सेंड केलं नसेल तर वेळेवर मेल करत जावा. शेवटी ॲट द लास्ट एंड ऑफ द सेमिस्टर आय विल गो टू summarize that all the tests, whatever that I have given the problem, and that things I am going to consider for our term or consideration. We can call as a ISC mark, chapter test mark, whatever that requirement of the marks is there. For that purpose, I will consider that all the quiz, all the problems from my side. Okay, so please take the due care. कोणी आहे का अजून प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय किंवा सॉल्व्ह करतोय पण मला काहीच कळलं नाही, असं काय आहे? रोल नंबर 77 सुमित. हॅलो सुमित. ओके, सौरभ वाडेकर.
येस सर. समजते ना सगळं? हां समजतंय सर. काही प्रॉब्लेम नाही, सगळे सोडवलेत प्रॉब्लेम? हां सोडवलेत सर. ओके. 54 विधाते येस सर समजला. सोडवलेत का पहिले प्रॉब्लेम? नाही सर समजले नव्हते त्यामुळे सोडवले नव्हते. आज सोडवतो सगळ्यांनी पाठवतो तुम्हाला. हा, जे जे कोणाचे राहिले आहेत त्यांनी सगळे प्लीज सोडवा, त्याचे स्कॅन करा आणि मला मेल करा त्या फाईल. ठीक आहे. उबाळे येस सर. काय प्रॉब्लेम तुमच्या साईडला? काय नाही. काल लास्ट लेक्चरला अबसेंट होतो तुम्ही? हो सर काम होतं जर. बर. 37 ओमकार पवार. येस सर. केले का सॉल्व? हा सर केले, ते राहिलं पाठवलं नाही पण पाठव. हा पाठवा की, सोडवलं असेल तर पाठवून द्या. हा ठीक आहे. पाठव. 44 आफताब शेख. हा येस सर. केला का सॉल्व प्रॉब्लेम आजचा? हो संपत आलाय सर. ओके ओके ठीक आहे. तर करा सगळ्यांनी सॉल्व झाल्यानंतर ती फाईल स्कॅन करून मला सेंड करा मेलवरती. आतापर्यंत जेवढे प्रॉब्लेम झाले असतील 3-4 जे काय असतील ते सगळ्यांनी व्यवस्थित पेजेसवरती सॉल्व करून, वाटलं तर तुमचं त्या फाईलला तुमचा रोल नंबर नाव वगैरे व्यवस्थित देऊन मला मेल करून ठेवा. ठीक आहे. तर आपण पुढच्या लेक्चरला आतापर्यंत फक्त आपण एका प्रॉब्लेम मध्ये एकच ऑपरेशन असेल असे प्रॉब्लेम बघितलेत. आता नेक्स्ट टाइम आपण थोडे, आतापर्यंत आपण 2 ॲक्सिसचे प्रॉब्लेम बघूया. तुम्ही जर थोडं व्यवस्थित बघितलं तर आपल्या प्रॉब्लेम मध्ये फक्त 2च ॲक्सिस आहेत, एक्स झेड किंवा वाय झेड किंवा एक्स झेड. 2च ॲक्सिसच्या व्हॅल्यू घेतल्यात आतापर्यंत. पण इथून पुढे आता मी असा एखादा प्रॉब्लेम घेईल की त्याच्यामध्ये 3 ॲक्सिस असतील. म्हणजे आपण मशीन बघतो सीएनसी 2 ॲक्सिसचे आहे का 3 ॲक्सिसचे आहे. ठीक आहे. ॲक्सेस असतं एक्स वाय झेड. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण 3 ॲक्सेस असणाऱ्या मशीनचा प्रॉब्लेम बघू. त्याच्यामध्ये आपल्याला 3 कोऑर्डिनेटच्या व्हॅल्यू तिथं फाइंड आउट करावं लागणार आहेत. आतापर्यंत आपण फक्त 2चेच करत होतो. इथून पुढे आपल्याला 3चे करावे लागतील. ठीक आहे. तर जेवढे आतापर्यंत झालाय प्रॉब्लेम झाले ते व्यवस्थित समजून घ्या. व्यवस्थित सॉल्व केले नसतील, चुकल्या असतील काही, तर व्यवस्थित परत सॉल्व करा व्यवस्थित. छोट्या छोट्या चुका आहेत त्या प्रॉब्लेम मध्ये. एकदा का तुमचा एक ब्लॉक लिहून झाल्यानंतर तुम्हाला जर सेमी कॉलम द्यायचा नसेल तर कॅपिटल EOB लिहा हेड ऑफ द ब्लॉक. नसेल तर सेमी कॉलम द्या. सगळ्यात शेवटी M30चा कॉलम झाल्यानंतर फुल स्टॉप द्या, सेमी कॉलम देऊ नका. ठीक आहे. तर छोट्या छोट्या चुका करू नका. एकदा तुमच्या डोक्यामध्ये एकदा परफेक्ट कन्सेप्ट झाले की प्रोग्राम कसा लिहायचा, कुठल्या स्टेपला काय लिहायचं, एकदा तुम्हाला जर कळलं तर नंतर पुढचे अवघड प्रोग्राम आपल्याला काहीच अवघड वाटणार नाही. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण एवढे बेसिक सोपे प्रॉब्लेम घेतले होते. तेवढं 2-3 लेक्चर झालं बघतो मी. सोपे मुद्दाम देतोय प्रॉब्लेम छोट्या छोट्या स्टेजचे, जेणेकरून तुम्हाला त्याची प्रॅक्टिस व्हावी. एकदा का तुम्हाला त्याची क्लिअर कन्सेप्ट कळाली की बाबा ऍक्च्युअली हे प्रोग्रामिंग कसं लिहायचं असतं, याच्यानंतर आपण मग हळूहळू डिफिकल्टी लेवल वाढवत जाऊ आणि प्रोग्राम मोठे घेत जाऊ. ठीक आहे. तर आज आपण इथंच थांबूया. पुढच्या लेक्चरला नवीन प्रॉब्लेम शिकवतो आणि मी शिकवल्यानंतर तुम्हाला एक सॉल्व्ह करायला परत ॲज अ होमवर्क म्हणून देतो. ठीक आहे. तरी असं रेकॉर्डिंग स्टॉप करा.